मार्स ऑर्बिटर मिशन मध्ये आपण कोणतं रोवर घेऊन गेलो होतो मार्स मध्ये, रोवर और लँडर कोणतं घेऊन गेलो होतो, त्याचं नाव काय होतं? सो व्हॉट इज द नेम ऑफ द रोवर और लँडर विच वॉज इक्विप्ड विथ मार्स ऑर्बिटर मिशन? येस, व्हेरी गुड विशाल सिंग, व्हेरी गुड विशाल सिंग, खोसे व्हेरी गुड, खोसे व्हेरी गुड, खोसे विक्रम व्हेरी गुड, खोसे. ठीक आहे, आली का जुली? ठीक आहे. अबे तुम्ही कसं सांगू शकता प्रयाग आणि हे नावात खोसे आहे मार्स ऑर्बिटर मिशन. On 20th February, we celebrate National Science Day to commemorate the discovery of Raman effect, scattering of light. And Raman effect is related to why the ocean we see it as look as a blue. And I hope तुम्ही शुभनी वगैरे पाठवला असेल तो. आणि yes, 11th May, where the first Pokhran was happened or Pokhran test, it is the National Technological Day, National Technology Day. आता त्याच्याच सोबत आपण लास्ट इयर मित्रांनो जेव्हा शिकलो होतो, so we have also discussed what is called as first space day, right? And this year we will celebrate the first space day because it was declared in the last year. So first space day where we have been celebrating. So first day was launched or announced on 23 August 2023. It was announced, and now we have celebrated, on the last year we have celebrated the first National Space Day. So write down the National Space Day, which is on 23rd of August. National Space Day on 23rd of August. Yes, Saurabh. Yes, Saurabh. So it was the National Space Day on 23rd of August to commemorate the successful landing of Vikram lander. जे I guess तुमच्या नोट्स मध्ये आहे ऑलरेडी, इफ आय एम नॉट रॉंग. जर नसेल तर एकदा बघा, पण हे आपण लास्ट इयर डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, कोणत्या तरी करंटच्या सेशन मध्ये, आय एम नॉट शुअर, बट येस, विक्रम लँडर ऑन द सरफेस ऑफ मून. ठीक आहे, सो त्याच्यासाठी मग प्रेसिडेंट आणि त्यांनी हे केलं होतं की आहे. आता ह्याच याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या हे पण सांगितलेलं आहे. So we have been the successful, we have completed the Mars mission, which is famously called as MOM, that is Mars Orbiter Mission. So मला सांगा, Mars Orbiter Mission मध्ये आपण कोणतं रोवर घेऊन गेलो होतो मार्स मध्ये, जे रोवर और लँडर कोणतं घेऊन गेलो होतो, त्याचं नाव काय होतं? सो व्हॉट इज द नेम ऑफ द रोवर और लँडर विच वॉज इक्विप्ड विथ मार्स ऑर्बिटर मिशन? येस, व्हेरी गुड विशाल सिंग, व्हेरी गुड विशाल सिंग, खोसे व्हेरी गुड, खोसे व्हेरी गुड, खोसे विक्रम व्हेरी गुड, खोसे. ठीक आहे, आली का जुली? ठीक आहे. अबे तुम्ही कसं सांगू शकता प्रयाग आणि हे नावात खोसे आहे मार्स ऑर्बिटर मिशन. ऑर्बिटर मिशन आर नॉट लॉन्च टू लँड ऑन द सरफेस ऑफ द प्लॅनेट. ऑर्बिटर मिशन म्हणजे ते त्याच्या अराउंड फक्त घुमणार आहेत, फिरणार आहेत, रोटेट करणार आहे. सो मार्स ऑर्बिटर मिशन वॉज नॉट फॉर, हे तुझ्या नोट्स मध्ये आहे खोसे. ठीक आहे, नेलच नव्हतं. व्हेरी गुड. सो नॉर्मली ह्या बेसिक मिस्टेक्स होतात त्या. फर्स्ट टाइम, इनफॅक्ट फर्स्ट टाइम चंद्रयान 3 मध्ये आपण एक रोवर लँडर घेऊन गेलेलो आहे. आणि म्हणून जर तू आधीचे चंद्रयानचे मिशन बघितले, चंद्रयान 1, चंद्रयान 2, दे वर लॉन्च फ्रॉम PSLV, but PSLV X special edition, but Chandrayaan 3 was launched from GSLV. का GSLV असेल? Because the payload will increase, because we are carrying the lander and rover with that. So please ह्या गोष्टी लक्षात राहू द्या. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे क्लिअर आहे. मित्रांनो, मार्स मिशन विथ लिमिटेड रिसोर्सेस. व्हाय द पॉइंट वॉज लिमिटेड रिसोर्सेस? इट वॉज अ बजेट ऑफ अराउंड 450 crore ओनली. फक्त 450 करोडचं बजेट होतं, त्याच्यापेक्षा कमी होतं. त्याच वेळेस मित्रांनो, इन 2013 and 14 देयर वॉज अ फेमस मूवी कॉल्ड ग्रॅव्हिटी वॉज लॉन्च्ड. जर तुम्ही बघितलं असेल कधी तर, ग्रॅव्हिटी मूवी होता. त्या मूवीचं बजेट जास्त होतं आपल्या स्पेस मिशन पेक्षा, आणि दॅट वॉज अ व्हेरी टॉक ऑफ द टाउन की बाबा इंडिया किती लो कॉस्ट मध्ये मिशन्स लॉन्च करू शकते. वी हॅव ऑल्सो सक्सेसफुली लॉन्च 100 सॅटेलाइट ऍट वन्स. दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द अचीवमेंट ऑफ इस्रो. ठीक आहे, सेकंड मून मिशन मध्ये येस रोवर नव्हता शिवराज. येस, ठीक आहे. मॉम PSLV, हा मॉम पण PSLV आहे. चलो, आता मित्रांनो, ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे, ती लाईन नोट मध्ये लिहा. स्पेस एक्सप्लोरेशन हॅज इन्क्रीज द कॅपेबिलिटीज ऑफ ह्युमन बीइंग्स अँड ट्रान्सफॉर्म्ड अवर इमॅजिनेशन इनटू रियालिटी. दिस वन इज अ व्हेरी गुड लाईन विच यू कॅन यूज on multiple occasions in your answer writing, but do write this. Space exploration has increased the capabilities of human beings and transformed our imaginations into reality. ठीक आहे, नेक्स्ट लिहा मित्रांनो. Unlike the earlier regime of pre-1991, जिथे space was considered as a domain of government only, in India, recent past, the space sector has been opened for private sector too. So private sector in India at the moment, ही important line आहे, लक्षात राहू द्या. The opening of space sector to private sector, the number of startups have increased in the space, very important point, and they are
launching various missions too. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, इंडियन कंपनी, देर इज अ इंडियन प्रायव्हेट कंपनी. कोणी मला त्याचं नाव सांगू शकतं मित्रांनो? विच हॅज लॉन्च्ड अ सिंगल पीस 3D प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक इंजिन. एनीवन? जे न्यूजपेपर वाचत? व्हेरी गुड सर्वज्ञ, व्हेरी गुड रोहन, एक्सलंट एक्सलंट. ऍक्च्युली खूप लोक मला स्काय रूट सांगतायत. आय गेस स्काय रूट नाहीये माझ्या वाचनात. व्हेरी गुड, अग्निकुल आलेला आहे, अग्निकुल. ठीक आहे, सो दॅट कंपनीज नेम इज अग्निकुल. ठीक आहे, सो स्काय रूट माहित नाही मला आता एक्झॅक्ट, आता तुम्ही सांगताय तर, पण मी जे वाचलेलं आहे दॅट नेम इज अग्निकुल. ठीक आहे, सो अग्निकुल कॉस्मॉस जी कंपनीचं नाव आहे, इट इज अ प्रायव्हेट सेक्टर कंपनी. इट हॅज लॉन्च द वर्स्ट आणि नॉट इट इज द वर्ल्ड्स फर्स्ट 3D प्रिंटेड सिंगल पीस 3D प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक इंजिन पावर्ड रॉकेट. ठीक आहे, फर्स्ट सच अचीवमेंट. सो अग्निकुल, येस, अग्निकुल इज द नेम ऑफ द कंपनी. सो त्यांनी ते लॉन्च केलेलं आहे. माझ्या मते आय गेस लास्ट इयर मे मध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ते करंट मध्ये तेव्हा आपण ऑलरेडी हे केलं होतं. येस निखिल, बरोबर आहे, चेन्नईचे. येस येस राईट. सो सदर्न इंडियाच ते स्टार्टअप आहे, बट येस इट इज. नंतर एकदा सर्च करा ह्याच्याबद्दल पाहिजे असेल तर. बाकी ठीक आहे. मग मित्रांनो, आता मी एकदा स्पीच मधल्या पण काही इंपॉर्टंट लाईन त्यांनी सांगितलं. आता फार इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे जे आपण बघितलं होतं की काय ते सांगितलं. सो अपने प्रारंभिक दिनों से अब तक इसरो की यात्रा शानदार रही है. इसरो ने स्पेस सेक्टर में उल्लेखनीय उपलब्धियां हासिल की है. आता महत्वाचं, 1-2 दिन पहले ही चंद्रयान के प्रज्ञान रोवर से, कोसे कळालं तुला प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर हे जे नावं तू वापरत होती कशाची? सो विक्रम वॉज द नेम ऑफ द लँडर अँड प्रज्ञान इज द नेम ऑफ द रोवर. प्राप्त जानकारी से यह धारणा मजबूत हुई है कि आरंभ में चंद्रमा पूरी तरह मैग्मा का महासागर था. डू नॉट राइट, मी त्याचा इंग्लिश ट्रांसलेशन तुम्हाला देईल 2 मिनिट. वह धीरे धीरे शीतल, इट हैज कूल्ड डाउन होते हुए वर्तमान स्वरूप की तरफ बढ़ा. इसीलिए वैज्ञानिक भाषा में लूनार मैग्मा ओशन हाइपोथेसिस. एंड द प्रूफ, द evidences gathered by Pragyan rover has confirmed or more strongly concluded that there is a lunar magma ocean hypothesis. So काय आहे lunar magma ocean hypothesis ते लिहून घ्या. LMO, that is lunar magma ocean hypothesis. The hypothesis goes like that: moon was entirely an ocean of magma when it was formed. So moon was entirely an ocean of magma, the same magma of the earth crust, beneath the earth crust. As the magma cooled, please हे काही वर्ड्स आहेत पण हे इम्पॉर्टंट आहेत. As the magma cooled on the moon, heavier minerals such as olivine and pyroxene, हे नावं पण महत्वाचे आहेत, लक्षात राहू द्या. They form the inner layer of the moon. आता आपल्या बाजूचाच आहे आणि त्याच्यामुळे इम्पॉर्टंट पण आहे. Olivine and pyroxene, they form the inner layer of the moon. इनफॅक्ट असं म्हणतात फ्युचरमध्ये जर ह्या मिनरल्सची युटिलिटी कळाली, वी माइट लॉन्च स्पेस मिशन्स टू कॅरी दीज मिनरल्स टू द अर्थ. आलं का लक्षात? माइंड करायचे अर्थवर हे. अजून त्याची तेवढी सायंटिफिक डिस्कव्हरी जी आहे त्याची युटिलिटी नाही झाली आणि म्हणूनच मित्रांनो मूनवर कॉलनीज तयार होत आहेत. चायना त्याच्यात लीडर आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण लास्ट इयर प्रिलिम्ससाठी करताना अरामिस मिशन जे आहे युएसए लेड, इंडिया बिकेम पार्ट ऑफ दॅट मिशन, जे आधी आपण नव्हतो, हेजिटेट करत होतो, पण चायना आणि रशिया एवढं हे करतात. ओलिवाइन इज 2025 सिरीज. अच्छा, काय आलाय क्वेश्चन मला? अच्छा, तू कधी दिला अक्षय पेपर बे? तुला काय माहिती आहे? तू कुठं दिला होता पेपर? पण ठीक आहे, आता हो दादा आला होता का? अच्छा ठीक आहे. बघा मित्रांनो, आता मलाच वाईट वाटतं, ऑलरेडी युपीएससीने विचारलं, बट असं नाही व्हायला पाहिजे. आपण अभ्यास करू, अजून काहीतरी विचारेल जे आपल्याला विचारायला उरलं असेल त्याला. सो बट मी म्हणजे सल्फेट कंटेंट वॉज अ प्राईम मटेरियल. राईट. आता मित्रांनो, अँड द लाइटर मिनरल ज्याचं आहे ते पण लक्षात ठेवा. म्हणजे आता हेवियर मिनरल झाले सेम जस्ट लाईक अर्थ, जे हेवियर आहे ते खाली लाइटर आहे. अँड लाइटर मिनरल लाईक प्लॅजिओक्लास म्हणतात त्याला, विच वॉज फॉर्म्ड ऍज अ आउटर ऑर द क्रस्ट ऑफ द मून. सो मूनच्या ह्याच्यामध्ये ऑर द मून क्रस्ट इज डॉमिनेटेड बाय प्लॅजिओक्लास. फक्त तुम्हाला एक वर्ड पण लक्षात राहिला तरी नाही. आणि इनफॅक्ट मेन्स मध्ये पण मित्रांनो कधी कधी असे क्वेश्चन्स येतात जे फार आउट ऑफ द ब्लू असतात. त्याच्यामध्ये तुमच्याकडे इव्हन इफ यू हॅव एबल टू राईट 3 गुड पॉईंट, डिसेंट पॉईंट, यू हॅव बीटिंग द कॉम्पिटिशन. सो ते पण लक्षात ठेवा. ठीक आहे. सो देन देर इज अ डॉमिनंट प्रेझेन्स ऑफ फॅन इन द सॉइल and dominant present of, I hope तुम्ही वरचा पॉइंट लिहिला असेल. So Pragyan mission has also confirmed that there is a dominant presence of ferron and anorthosite, which is it is called as fan in the soil of the moon. आणि हे त्यांना कुठे मिळालंय? फेरॉन फॅन, द सबस्टन्स वॉज ऑन द सॉइल. इट इज नियर दी शिव शक्ती पॉइंट. अँड व्हॉट इज द शिव शक्ती पॉइंट? द प्लेस ऍट विच लुनार वॉज लँडेड.
द शिव शक्ती पॉइंट वेअर इट इज लँडेड, जे ऑलरेडी तुमच्याकडे असेल आय होप त्या लेक्चर्स मध्ये जर तुम्ही बघितलं असेल. सो शिव शक्ती इज द पॉइंट वेअर इट हॅज बीन लॉन्च. आणि मित्रांनो शिवशक्ती पॉइंट हा मूनच्या कुठल्या पार्टवर आहे हे मला सांगा बरं, कोणत्या पार्टवर आहे शिवशक्ती पॉइंट? व्हेरी गुड. सो येस येस येस, इंडिया इज द फर्स्ट कंट्री to launch a rover on the south pole of the moon. Very good. South pole of the moon. India is the first country to launch a rover on the south pole of the moon. Mostly south pole का महत्वाचा आहे? Because त्याच्यावर अजून लाईट एक्सपोज नाही झालेला आहे. Since the day of the formation, there is no evidences of sunlight there. आणि त्याच्यामुळे मित्रांनो असं म्हटलं जातं क्रेटर लाईक फॉर्मेशन आहे. आणि मून हाऊ इट इज बिंग फॉर्म्ड त्याचे जर इव्हिडन्सेस कुठे सापडतील तर दॅट इव्हिडन्सेस विल बी मोर ऑर दे काइंड ऑफ प्रिझर्व्ड ऑन दी साऊथ पोल ऑफ दी मून. ठीक आहे, सो तेवढं लक्षात ठेवा. बाकी चलो आगे बढ़ते हैं. ठीक आहे, येस. सो दिस वॉज मित्रांनो, मी तेव्हा जेव्हा मी सांगत होतो तुम्हाला 10 मिनिटात, मी जेव्हा ह्याच्याबद्दल असलो मी म्हणाल भाई त्यांना असं पडले ते हे कोण शिकवणार आम्हाला, प्रेसिडेंटच्या स्पीच मधनं ह्या गोष्टी येत आहेत. सो देअरफॉर अन युपीएससी एस्पिरंट शुड हॅव अन आय फॉर पीआयबी. सो इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे लक्षात राहू द्या. देन टू प्रमोट द स्पेस or to create awareness of the space, government is promoting space on the wheels and space tutor by ISRO. So lakshya tha, to inculcate the awareness or the incubation among the youth, government is promoting space on the wheels and space tutor initiatives or space awareness साठी हे दोन इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट करतात. एवढं पण लक्षात ठेवलं तरी चालेल, काही इश्यू नाही. ठीक आहे, सो ते पण लक्षात ठेवा. सो बाकी तर ठीक आहे. मित्रांनो डॉक्टर विक्रम साराभाई, आय होप सगळ्यांना माहिती आहे. विक्रम साराभाई ही बॉर्न ऑन 12th of August. आणि विक्रम साराभाईचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांना माहिती, फक्त लक्षात राहू द्या विक्रम साराभाईचं बर्थ डेट इज 12th of August. डू नॉट कन्फ्युज विथ सीव्ही रमन ऑर एनी अदर डेट. म्हणजे ऑगस्ट मध्ये आपण बघितलं नॅशनल स्पेस डे पण आहे, सेम ऑगस्ट मध्ये विक्रम साराभाई यांचा बर्थ पण आहे. आपल्याला असं वाटेल की युपीएससी असं विचारेल का नाही विचारेल, तो आपलं काम नाही. वी आर नॉट इन टू दी प्रोफेशन ऑफ प्रिडिक्टिंग व्हॉट युपीएससी विल आस्क, वी आर इन टू द प्रोफेशन ऑफ प्रिपेअरिंग व्हॉट कॅन बी प्रिपेअर्ड. ठीक आहे, ते पण एक लक्षात ठेवा. ही वॉज अ फेमस इन्स्टिट्यूशन बिल्डर. मित्रांनो हा कोट खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही लिहू शकला असता तर आय कोट दॅट दोज, म्हणजे इम्पॉर्टंट लाईन सारखा आहे, दोज कॅन अप्लाय देअर इनसाइट टू द प्रॉब्लेम ऑफ द कम्युनिटी. बघा, दोज दॅट कॅन अप्लाय देअर इनसाइट्स टू द प्रॉब्लेम ऑफ कम्युनिटी अँड ऑफ द नेशन discover an exciting area of activity where effort is rewarding. Line बघा काय, where effort is rewarding even while results show slowly. 1962 in COSPAR मित्रांनो, nobody was interested in space. The question was asked to Dr. Kalam, how do you feel by putting 63 crore rupees of hard earned money into Bay of Bengal? Correct आहे. And that from that day, जिथे ओडिशामध्ये जेव्हा सायक्लोन येतोय, more than 1,000 people, or I guess 9,000 people were died, and recent casualty was almost none. The amount of impact it had. So important line आहे, तुम्ही हे एसेच्या कन्क्लुजन्स मध्ये पण लिहू शकता. आणि that is how smartly an aspirant should prepare, right? So खूप इम्पॉर्टंट आहे. On these line we can end how the institutions were built. ठीक आहे, सो बाकी तर ठीक आहे. टचिंग लाईव्ह व्हाईल टचिंग द मून, इंडिया स्पेस सागा. खूप सिंपल लाईन मध्ये इंडियाचा स्पेस सागा, टचिंग लाईव्ह विथ टचिंग व्हाईल टचिंग दी मून. एकदम किती क्रिस्प मॅनर मध्ये ते एक्सप्लेन करताय इंडिया स्पेस सागा. सो वी हॅव टच द मून अँड टचिंग द लाईव्ह ऑफ मिलियन्स अँड बिलियन्स. ठीक आहे, सो ते पण एक आहे. बाकी मग मित्रांनो पुढे पुढे इनफॅक्ट आपण साऊथ एशिया सॅटेलाइट पण बद्दल पण तुम्हाला माहिती असेल. सो आपण त्याच्यामध्ये पाकिस्तान नाही फक्त, अदरवाईज GSAT-9 आपण साऊथ एशिया सॅटेलाइट 2017 मध्ये लॉन्च केलेला आहे. त्याला सार्क सॅटेलाइट आधी नाव होतं, पण सार्क आणि ते सगळं पाकिस्तानने जे अटॅक आणि ते सगळं झालं होतं पुलवामा, त्याच्यानंतर आपण ते काढून त्यांना फक्त साऊथ एशिया सॅटेलाइट दिलं. सो पाकिस्तान सोडून जे साऊथ एशियाचे आहेत अराउंड 1500 किलोमीटर्स पर्यंत त्यांना आपण त्याची ऍक्सेसिबिलिटी देतो. ठीक आहे, सो साऊथ एशिया सॅटेलाइट ते पण लक्षात राहू द्या. हे तर ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. मित्रांनो गगनयान मिशन ह्याच्याबद्दल पण एक महत्वाचं आहे. गगनयान मिशन आय होप सगळ्यांनी कधी ना कधी वाचलं असेल. आणि गगनयान मिशन मध्ये आपण काय करतोय, वेअर इंडियन ऍस्ट्रोनॉट्स आर बिंग सेंड टू द स्पेस, दे विल बी सेंड टू द स्पेस. आणि त्याच्यासाठी मित्रांनो तुमच्या सायन्स टेकच्या नोट्स मध्ये जाऊन क्रू मॉड्यूल जर तुम्ही बघितलं असेल, हे तुम्हाला शिकवलेलं आहे क्रू मॉड्यूल. सो क्रू मॉड्यूल म्हणजे काय, तर त्या एक शेप मध्ये असं असेल ट्यूब टनेल सारखं, त्याच्यात ते परत येतात. ऍक्च्युली स्पेस क्राफ्ट परत येताना मित्रांनो तो बर्न होतो मोस्ट ऑफ द टाइम, आणि त्याच्यातला तो क्रू मॉड्यूल असतो, तर त्याच्यामध्ये ते असतात ऍस्ट्रोनॉट. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर सुनीता विल्यम्स रिसेंटली अर्थवर जेव्हा परत आल्या तर त्या बघा पाण्यात पडल्यामुळे त्यांना बाहेर. सो दॅट इज द क्रू, दॅट इज ऍटमॉस्फेरिक री एंट्री मॉड्यूल असतो तो. सो तो त्या फ्रिक्शनला वगैरे, ऍक्च्युली कल्पना चावला ज्यांची डेथ झाली होती ती त्या फ्रिक्शनच्या मुळे तो बर्न झाला, त्याच्यामुळे झाली होती.
आलं लक्षात. इनफॅक्ट तुम्हाला सांगतो ह्याच्यावर पण आय गेस युपीएससीने क्वेश्चन विचारला, पण खूप आधी विचारला असेल, कारण का पण क्वेश्चन काय होता, जेव्हा कल्पना चावला यांची डेथ झाली होती आणि सगळ्याच ऍस्ट्रॉनॉटची जेव्हा डेथ झाली होती, तेव्हा ते क्रू मॉड्यूल जे होतं त्याचा स्टडी करण्यासाठी नासाने मित्रांनो नवीन जे मॉड्यूल बनवलं होतं त्याचं हनीकोम सारखं स्ट्रक्चर होतं, हनीकोम सारखं हेक्झॅगोनल वगैरे. तर त्यांनी त्याच्यासाठी हनीकोम काय केला की त्यांचं कसं बनवतात आणि एक्स्ट्रीम हीट कशी टॉर्चर करते, आता एवढं स्ट्रॉंग ते मेकॅनिझम आहे, त्यांनी त्याच्यातनं इन्स्पायर होऊन बघितलं होतं. सो नंतर कधी मेन्स नंतर टाइम मिळाला तर त्याचा व्हिडिओ बघा, नासाच्या वेबसाईटवर आहे आणि ह्याच्यावर क्वेश्चन पण युपीएससीने विचारला होता. सो बाकी तर मग ठीक आहे, चलो आगे बढ़ते. नेक्स्ट लिहा मित्रांनो, दी फर्स्ट नॅशनल और राष्ट्रीय विज्ञान नॅशनल सायंटिस्ट अवॉर्ड्स और नॅशनल सायन्स अवॉर्ड और राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. सो दिस इज द फर्स्ट टाइम दिस इज हॅपन, कारण का गव्हर्नमेंटने आधीचे जे आहेत ते बंद केले. ठीक आहे, सो तिथून आता हे करून नवीन हे केलं. सो प्रेसिडेंट हॅज रिसेंटली कन्फर्ड राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024, आणि ते कुठे ऑर्गनाइज झाले होते, गणतंत्र मंडप, जे आधी दरबार हॉल म्हणून फेमस होतं. दरबार हॉल वॉज अ कॉलोनियल मेंटॅलिटी आणि कॉलोनियल वर्बॅटिम होते, विच वॉज रिप्लेस्ड बाय गणतंत्र मंडप, दॅट इज रिपब्लिकन हॉल और रिपब्लिक हॉल. ठीक आहे, सो जे तुम्ही सगळे प्रोग्राम्स बघतात प्रेसिडेंटच्या ह्याच्यातले, राष्ट्रपती भवनचे, ते सगळे मित्रांनो इथेच झालेले असतात मोस्टली. रिसेंटली तुम्ही पद्मा अवॉर्ड्स पण बघितले असतील, 1 तासाचा व्हिडिओ तुम्ही जर कधी वेळेत काढून बघितला असेल, नाही म्हणजे तुम्ही नाहीच बघत ऑब्व्हियसली, पण 1 तासाचे तुम्ही कॉमेडी शोज नक्की बघू शकता. पण पद्मा अवॉर्ड्स वगैरे तर ते जे होतात इट इज द गणतंत्र मंडप. सो फर्स्ट एडिशन ऑफ द पुरस्कार, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं 2024 वॉज द फर्स्ट एडिशन. आणि महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं, देर वेर 4 कॅटेगरीज. त्या 4 कॅटेगरीज काय आहे, तर फक्त मित्रांनो सगळ्यांच्या पुढे विज्ञान आहे तर ते नका लक्षात ठेवू. रत्ना, श्री, युवा, टीम हे 4 नावं लक्षात ठेवा. एक आहे रत्ना, एक आहे श्री, एक आहे युवा, एक आहे टीम. हे का महत्वाचं आहे, जस्ट लाईक अर्जुन अवॉर्ड, ध्यानचंद अवॉर्ड, मेजर म्हणजे हे नाही का असे जे मिळतात, त्याच्यामुळे हे अवॉर्ड्सचं फक्त काय असतं कशात ते आपल्याला माहिती पाहिजे. सो रत्ना अवॉर्ड कोणासाठी असतो, आता विज्ञान रत्ना नावातच दिसतो ज्वेल, राईट. सो खूप काहीतरी इम्पॉर्टंट आहे. सो विज्ञान रत्न अवॉर्ड इज गिवन टू द सायंटिस्ट फॉर लाईफ टाइम कॉन्ट्रीब्युशन, सायंटिस्ट हु हॅव मेड दी लाईफ टाइम कॉन्ट्रीब्युशन इन एनी फील्ड ऑफ सायन्स वगैरे. तर त्याच्यासाठी मित्रांनो कोणाला मिळाला ते आता लक्षात नका ठेवू, ते तुम्हाला लक्षात पण नाही राहणार, तो आपला डोमेन पण नाही, फक्त विज्ञान रत्न. सेकंड काय, द विज्ञान श्री अवॉर्ड. ठीक आहे, विज्ञान श्री अवॉर्ड इज टू द सायंटिस्ट हु मेड डिस्टिंग्विश्ड कॉन्ट्रीब्युशन. तुमचे शब्द बघा काय आले पाहिजे, एक आहे लाईफ टाइम कॉन्ट्रीब्युशन रत्ना, एक आहे श्री, दॅट इज द डिस्टिंग्विश्ड कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे, नेक्स्ट इज टू विज्ञान युवा. आणि महत्वाचं म्हणजे इट इज द सायंटिस्ट हु हॅव एक्सेप्शनली कॉन्ट्रीब्युटेड टू एनी फील्ड ऑफ सायन्स. सो इथे काय आलं, एक्सेप्शनली कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे, आणि ते पण कोणाला मिळालं पण थोडंसं बघू पुढे, फक्त आता हे लक्षात ठेवा. अँड देन लास्ट वन इज द टीम, आणि टीम मधनच मित्रांनो कळेल, टीम ऑफ 3 और मोर सायंटिस्ट. कॉमनली जर त्यांनी एका टास्कवर काम केलं तर त्यांना टीम आहे. टीम इज मोस्ट इझी टू रिमेंबर अँड देअरफॉर लीस्ट नंबर ऑफ चान्सेस दॅट इट विल बी आस्क्ड. ठीक आहे, टीमवर काय विचार, पण कोणाला मिळाला टीम मध्ये हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो बघूयात. सो अगेन मित्रांनो हे काहीच इम्पॉर्टंट नाही, नाव लक्षात ठेवायचं. मी त्यांच्याबद्दल जस्ट वाचत होतो काय काय त्यांनी काम केलेलं आहे. सो मला जिथे जिथे काही इम्पॉर्टंट वगैरे वाचेल तर मी ते हायलाइट केलेलं आहे.